हॅलो डिअर स्टुडंट, कसे आहात? अभ्यास करत आहात ना? अभ्यास करत राहा. टुडे वी आर गोइंग टू लर्न द थर्ड पोएम written by Robert Southey. The name of the poem is The Inchcape Rock. Rock means खडक. Inchcape हे त्या खडकाचं नाव आहे. And the Inchcape Rock is situated or located at east coast of Angus, Scotland. हा खडक हा अँगसच्या पूर्व समुद्र किनाऱ्यावर आहे, स्कॉटलँड इथे. त्याच्याबद्दल ही कविता आहे. रॉबर्ट साउदी was born in 1774 and he died 1843. He was born in Bristol, England. रॉबर्ट साउदी यांचा जन्म इंग्लंडमधल्या ब्रिस्टल येथे झाला. He was the son of a draper, educated at Westminster School at Balliol College, Oxford. ते एका ड्रॅपरचे पुत्र होते. ड्रॅपर म्हणजे कपडे विकणारा, अ पर्सन हू सेल्स क्लोथ, कपडे विकणाऱ्याचे ते पुत्र होते. त्यांचं प्राथमिक शिक्षण वेस्टमिन्स्टर इथल्या शाळेमध्ये झालं आणि त्यांचं कॉलेज हे बॅलिऑल येथे ऑक्सफोर्डमध्ये झालं. ही वॉज अ पोएट लॉरेट ऑफ इंग्लंड फ्रॉम 1830 to 1843. तर ते 1813 ते 1843 अशा 30 वर्ष या कालावधीमध्ये इंग्लंडचे पोएट लॉरेट होते. पोएट लॉरेट म्हणजे राजकवी. सम ऑफ ही शॉर्ट पोएम्स लाईक द स्कॉलर, द बॅटल ऑफ ब्लेनहेम, बिशप हॅट्टो, द इंचकेप रॉक, इट इज एक्सेट्रा आर very popular with the school children. The Inchcape Rock is a ballad. It's the story of 14th century attempt by the abbot of Aberbrothock to install a warning bell on Inchcape, a notorious sandstone reef about 11 miles 18 km off the east coast of Angus, Scotland, near Dundee and Fife, occupied by the Bell Rock lighthouse. Southey was inspired by the legendary story of a pirate who removed the bell on the Inchcape Rock by the abbot of Aberbrothock. तर ही जी रॉबर्ट साउदी आहेत, हे एक पोएट लॉरेट होते इंग्लंडचे. त्यांच्या काही शॉर्ट पोएम्स ह्या खूप फेमस आहेत, विशेषतः शालेय विद्यार्थ्यांमध्ये. त्या कवितेचं नाव आहे द स्कॉलर, द बॅटल ऑफ ब्लेनहेम, बिशप हॅट्टो, द इंचकेप रॉक. ह्या खूपच पॉप्युलर आहेत विद्यार्थ्यांमध्ये. इंचकेप रॉक ही एक बॅलॅड आहे. बॅलॅड म्हणजे पोवाडा. आपण महाराष्ट्रीयन माणसांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरचे अनेक पोवाडे पाहिलेले आहेत. बॅलॅड इज अ लॉंग नॅरेटिव्ह पोयम विच टेल्स अ स्टोरी. बॅलॅड हे खूप लॉंग नॅरेटिव्ह आहे, ज्याच्यामध्ये स्टोरी आपल्याला सांगितली जाते. वी ऑल्सो से दॅट इट इज अ डिस्क्रिप्टिव्ह अँड ड्रॅमॅटिक पोयम. ही बॅलॅड म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह आणि ड्रॅमॅटिक पोयम असते. आणि अशी ही बॅलॅड साउदी यांनी लिहिलेली आहे. Its story of the 14th century attempt by the abbot of Aberbrothock to install a warning bell on Inchcape, a notorious sandstone reef about 11 miles 18 kilometers off the east coast of Angus, Scotland. तर ही जे इंचकेप रॉक हे बॅलॅड आहे, हे बॅलॅड रॉबर्ट साउदी यांनी 14व्या शतकातील एका स्टोरीवरून घेतलेलं आहे. आणि ही स्टोरी आहे ॲबॅट ऑफ ॲबरब्रॉथक. ॲबॅट म्हणजे ख्रिस्ती मठाधीश किंवा ख्रिस्ती संत, ख्रिस्ती धर्मगुरू यांच्यावरून ही स्टोरी घेतलेली आहे. आणि या ख्रिस्ती मठाधीश ॲबरब्रॉथक यांनी काय केलं आहे,
इन्स्टॉल अ वॉर्निंग बेल ऑन इंचकेप. त्यांनी इंचकेप रॉक या खडकावर एक वॉर्निंग देणारी घंटा काय केली, इन्स्टॉल केली म्हणजे बांधली. अ नोटोरियस सँडस्टोन रिफ अबाउट 11 miles अँड 80 kilometers. तर हे जे रॉक आहे ते कसं आहे, नोटोरियस सँडस्टोन. नोटोरियस म्हणजे कुप्रसिद्ध आहे. हे जे आहे कसं आहे, कुप्रसिद्ध आहे. इट इज वेल नोन फॉर इट्स बॅड क्वालिटी. आणि हा दगड त्याच्या बॅड क्वालिटीसाठी प्रसिद्ध आहे. बॅड क्वालिटी म्हणजे काय, दगडाची बॅड क्वालिटी म्हणजे काय की त्या दगडावर अनेक जहाज येऊन आदळून त्यांचं काय झालं आहे, नुकसान झालं आहे. वित्त आणि मनुष्यहानी फार मोठ्या प्रमाणात झाली आहे. म्हणून त्याला नोटोरियस सँडस्टोन असं म्हणलं. सँडस्टोन म्हणजे वाळूपासून बनलेला भयंकर दगड. रिफ म्हणजे समुद्रात लुप्त असणे किंवा समुद्राच्या पाण्याखाली झाकलेला असणे. आणि हा दगड समुद्राच्या पाण्याखाली झाकला आहे आणि यांची लांबी ही 11 मैल म्हणजे 18 किलोमीटर एवढी आहे. आणि ते हे अँगसच्या पूर्व समुद्रकिनाऱ्यावर आहे. कोस्ट म्हणजे समुद्रकिनारा. आणि हे स्कॉटलँडमध्ये आहे. नियर दंडी अँड 5 ऑक्युपाईड बाय बेलरॉक लाईट हाऊस. आणि हे जे आहे हे दंडीपासून 5पर्यंत प्रदेश या खडकानं व्यापलेला आहे. साऊदी वॉज इन्स्पायर्ड बाय द लेजेंडरी स्टोरी ऑफ अ पायरट हू रिमूव्ड द बेल ऑन द इंचकेप रॉक प्लेस्ड बाय द ॲबॅट ऑफ अबरब्रॉथ. तर आपले हे जे कवी आहेत रॉबर्ट साऊदी यांनी काय झाले, इन्स्पायर झाले एका लेजेंडरी स्टोरीहून, एका दंतकथेहून. आणि ती दंतकथा काय आहे, एक जो पायरट आहे PIRAT. पायरेट म्हणजे समुद्र लुटेरी, समुद्रात लूटमार करणारे. आणि त्या समुद्रात लूटमार करणाऱ्या एका विकडमॅननं काय केलं, एका जलसीपसननं काय केलं, ती बेल रिमूव्ह केली. जी बेल ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथ यांनी इंचकेप रॉकवर बांधली होती, तिथं लावली होती. कशासाठी, टू गिव्ह द वॉर्निंग टू द सेलर्स. समुद्रातील खलाशांना वॉर्निंग देण्यासाठी ती बेल लावलेली होती. आणि ती बेल या पायरटनं काय केली होती, रिमूव्ह केली होती. आणि याच्यावरच ही जे बॅलॅड आहे इंचकेप रॉक, द इंचकेप रॉक, ही बॅलॅडची स्टोरी याच्यावरच रचलेली आहे. द पोएम गिव्ज अस अ मेसेज दॅट दोज हू डू रॉंग थिंग्स विल मीट विथ ड्यू पनिशमेंट. आणि या पोएममधून एक आपल्याला मॉरल लेसन दिलं आहे, एक नैतिक धडा दिला आहे. काय आहे मॉरल लेसन, दोज हू डू रॉंग थिंग्स, जो कोणी वाईट कृत्य करते, विल मीट विथ ड्यू पनिशमेंट. आणि ती व्यक्ती काय होते, जी वाईट कृत्य करते त्या व्यक्तीला निसर्ग, मेकर, गॉड शेवटी आपोआपच काय करते, पनिश करते, त्याला शिक्षा देते. आणि अशा पद्धतीची ही बॅलॅड एका लेजेंडरी स्टोरीवर डिपेंड आहे. आणि ते रॉबर्ट साऊदी यांनी लिहिलेलं आहे, द इंचकेप रॉक. देर आर 17 स्टांजाज इन धिस पोएम. द पोएम स्पीक्स अबाउट डिडॅक्टिक स्टोरी. आणि ह्या कवितेमध्ये एकूण 17 स्टांजे आहेत. आणि ही कविता आपल्याला एक डिडॅक्टिक स्टोरी सांगते. डिडॅक्टिक स्टोरी उपदेश, नीती याच्यावर असलेली ही स्टोरी आहे. धिस बॅलॅड टेल्स अस और टीचेस अस अ मॉरल लेसन. आपल्याला हा एक मॉरल लेसन शिकवते आहे. द पोएम इज अबाउट इंचकेप रॉक अँड द रॉक इज अ लेजेंडरी रॉक. हा रॉक कसा आहे, लेजेंडरी रॉक. आता या स्टोरीमध्ये 2 कॅरेक्टर आहेत. एक आहे ॲबॅट ऑफ ॲबरब्रॉथ, जे एक व्हर्च्युअस कॅरेक्टर आहे, चांगलं पात्र आहे, हिरो आहे. अँड द सेकंड इज व्हिसियस कॅरेक्टर. हिज नेम इज सर राल्फ द रोअर. हा याच्यातला विलन आहे. आणि याच्या दोघांवर ही स्टोरी, हे बॅलॅड रचलेलं आहे. आणि याच्यातून आपल्याला एक मॉरल लेसन दिला जातो. काय मॉरल लेसन असतो, विक्ड पर्सन ऑलवेज पनिश्ड फॉर देअर इव्हिल डीड्स. म्हणजे वाईट माणसांना त्यांच्या वाईट कामासाठी काय केलं जाते, शेवटी निसर्गाद्वारे, मेकरद्वारे, गॉडद्वारे काय केलं जाते, पनिश केलं जाते. द व्हर्च्यू इज रिवॉर्डेड अँड द वाईस इज पनिश्ड. व्हर्च्यू म्हणजे सद्गुण. सद्गुणाचं नेहमी काय होत असते, त्याला रिवॉर्ड दिला जातो, त्याला बक्षीस दिलं जातो किंवा त्याचा विजय होतो. कशावर, असत्यावर. असत्याचा हा नाश होत असतो. आणि आपला जो हा विलन आहे सर राल्फ द रोअर, हा कोण आहे, विलन, पायरट आहे, समुद्र लुटेरा. ही इज अ व्हेरी विकड पर्सन.
ही इज अ व्हेरी जेलसी पर्सन. आणि याला कशाची जलस आहे? ही जेलस अबाउट द फेम ऑफ ॲबट ऑफ ॲबरब्रॉथक. त्या गुरुच्या स्तुतीची किंवा त्या धर्मगुरूच्या चांगल्या गोष्टीची याला काय आहे? त्याच्या कीर्ती त्याला जलस आहे आणि म्हणून तो काय करतो? तो बेल कट करतो. द स्टोरी इज डिपेंड ऑन धिस लेजेंडरी रॉक. सो आता आपण पोएम पाहू स्टांजा बाय स्टांजा. या कवितेत एकूण 17 स्टांजाज आहेत. तर फर्स्ट स्टांजा. नो स्टीर इन द एअर, नो स्टीर इन द सी, द शिप वॉज स्टिल ॲज सी कुड बी, हर सेल्स फ्रॉम हेवन रिसिव्ड नो मोशन, हर किल वॉज स्टेडी इन द ओशियन. तर पहिल्या स्टांजामध्ये कवीनं काय सांगलं आहे? त्या समुद्र किनाऱ्यावरचं शिशोरवरचं ओशियनचं ॲटमॉस्फिअर सांगलं आहे. ॲटमॉस्फिअरचं डिपिक्टेशन केलं आहे, वर्णन केलं आहे. काय म्हणतो? नो स्टिअर इन द एअर. स्टिअर म्हणजे हालचाल. हवेमध्ये हालचाल नव्हती, समुद्रातही हालचाल नव्हती, सगळीकडे शांतता होती. द शिप वॉज स्टिल ॲज सी कुड बी. जहाज जसं उभं केलं होतं तसंच शांतपणे उभं होतं. त्यात जहाजासुद्धा कुठली हालचाल नव्हती. कारण काय? त्या वेव्ज आर व्हेरी स्टील. लाटा ह्या खूप संत होत्या. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसिव्ड नो मोशन, हर किल वॉज स्टेडी इन द ओशियन. आणि हर म्हणजे त्या जहाजाला शिपसाठी वापरलेलं आहे. तर शिपला कुठल्याच प्रकारची आज्ञा आली नव्हती हालचाल करण्यासाठी. बिकॉज कशामुळे आली नव्हती? हर किल वॉज स्टेडी इन द ओशन. जे जहाजाचं किल आहे, किल या शब्दाचा अर्थ जहाजाचा कणा किंवा जहाजामध्ये एक लाकडाचा किंवा धातूचा तुकडा असतो जो जहाजाला घट्ट धरून ठेवतो आणि त्याला किल असं म्हटलं जाते. आणि म्हणून ते जहाज काय होतं? त्या समुद्रामध्ये स्टेडी एकदम स्थिर उभं होतं. अशा प्रकारचं समुद्राचं आणि तिथल्या ॲटमॉस्फिअरचं वर्णन फर्स्ट स्टांजामध्ये झालं आहे. नाऊ वी सी द सेकंड स्टांजा. Without either sign or sound of their shock, the waves flowed over the Inchcape rock. So little they rose, so little they fell, they did not move the Inchcape bell. आता हे समुद्राच्या बाहेरचं ॲटमॉस्फिअर सांगितलं. आता समुद्राची मधला ॲटमॉस्फिअर, त्या पाण्याचं लाटाचं याचं वर्णन केलं आहे. काय म्हणतो कवी? Without either sign or sound of their shock, the waves flowed over the Inchcape rock. त्या समुद्रामधल्या ज्या पाण्याच्या वेव्ज होत्या, पाण्याच्या ज्या लाटा होत्या, त्या कशा होत्या? कुठल्याच प्रकारचा गोंधळ गोंगाट न करता संथपणे वाहत होत्या. कशावरून? त्या इंचकेप रॉकवरून. सो लिटल दे रोज, सो लिटल दे फेल. ती थोड्या प्रमाणात वर उचलत होत्या आणि त्या खडकावर जाऊन त्या इंचकेप रॉकवर जाऊन आदळत होत्या. डे डिड नॉट मूव द इंचकेप बेल. आणि त्या लाटा त्या इंचकेप बेलपर्यंत पोहोचत नव्हत्या. पहा, या चित्रामध्ये हा निळा समुद्र आहे आणि तो काळा जो आहे तो इंचकेप रॉक आहे आणि त्याच्यावरती बेल बांधलेली आहे. कोण बांधलेली आहे? ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथक. आणि ते पाणी त्या बेलपर्यंत पोहोचत नाही. थर्ड स्टांजा. The abbot of Aberbrothok had placed the bell on the Inchcape rock. On a buoy in the storm it floated and swung, and over the waves its warning rang. आता या ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथकनं, या संतानं काय केलं? हॅड प्लेस्ड दॅट बेल ऑन द इंचकेप रॉक. त्यांनी ती बेल कशावर लावली? इंचकेप रॉकवर ती बेल त्यांनी उभी केली, रावली किंवा बांधली. आता इथे एक शब्द आहे BUOY. बोय म्हणजे समुद्रातील जहाजांना मार्गदर्शन करण्यासाठी ठेवलेली एखादी खूण, त्याला नेव्हिगेशन मार्क असं म्हटलं जाते. म्हणजे समुद्रातील खलाशांना एक मार्ग दाखवणारी खूण किंवा ओळख असं त्याला म्हटलं जाते. ऑन अ बॉय इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वंग. आता ती जी तरंगती जी खूण आहे, नेव्हिगेशन मार्क आहे, तो मार्क काय असतो? स्टॉर्म. स्टॉर्म म्हणजे वादळ. जेव्हा समुद्रामध्ये वादळ येते, जेव्हा समुद्रामध्ये वादळ आल्याच्या नंतर समुद्राला काय होत असते?
भरती येत असते आणि भरती आल्याच्या नंतर समुद्रामध्ये मोठमोठ्या लाटा काय होत असतात, उसळत असतात. अँड ओव्हर द वेव्ज इट वॉर्निंग रंग, आणि त्या लाटा उसळल्याच्या नंतर त्या लाटा त्या बेलपर्यंत जातात आणि त्या बेलपर्यंत गेल्याच्या नंतर लाटाचं पाणी तिथे गेल्याच्या नंतर ती बेल काय होते, त्या पाण्यावर फ्लोटेड म्हणजे तरंगते आणि ती बेल वाजते आणि त्या बेल वाजल्यामुळं ती काय करते, त्या लाटाच्याद्वारे वॉर्निंग रंग आणि ती लाटा तिच्यावर जाऊन आदळल्यामुळं ती बेल वाजत असते आणि त्या वाजल्यामुळं काय होत असते, समुद्रातील सेलर्सला, मरायनर्सला पुढच्या धोक्याची सूचना मिळत असते. धोका कशाचा? द इन्स्केप रॉक, जो पाण्याखाली झाकलेला जो दगड आहे, जो खडक आहे, तो खडक झाकला असला तरीही या वॉर्निंग बेलमुळं काय होत असते, त्यांना तशी सूचना मिळत असते. सो डिअर स्टुडंट, वी शॅल see the remaining part of this poem in next period. So if you have any queries about this, we will contact me and ask me your problems. So thank you. The next part of this poem we shall see on our next period. Thank you. Stay fit, stay home, do your study regularly. Thank you.